प्रकृती आणि आयुर्वेद. कधी विचार केलाय का? काही लोकांना थंडी खूप आवडते, तर काहींना गरम हवामान आवडते, किंवा काही लोक काहीही खाल्लं तरी त्यांना काही त्रास होत नाही. तर आयुर्वेदामध्ये याचे कारण सांगितलेले आहे, ते म्हणजे प्रकृती. तुमचे नैसर्गिक शरीर आणि मनाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचं कॉम्बिनेशन जे आहे त्याला प्रकृती असं म्हणतात. प्रत्येकाची ही प्रकृती वेगवेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येकाला सभोवतालचं वातावरण, अन्न आणि इतर गोष्टींचा त्याच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम झालेला दिसून येतो. आयुर्वेदामध्ये याचे 3 महत्वाचे प्रकार सांगितलेले आहेत: वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, आणि या तिघांचे आणखी इतर कॉम्बिनेशन्स. तर वात प्रकृतीचे लोक हे क्रिएटिव्ह असतात, पण थोडेसे अँक्शियस पण होतात. तसेच पित्त प्रकृतीचे लोक हे फोकस्ड आणि पॅशनेट असतात, पण सहज ते इरिटेट सुद्धा होऊ शकतात. कफ प्रकृतीची व्यक्ती ही काम आणि लव्हिंग नेचरची असते, बट थोडंसं लिथार्जी किंवा कामामध्ये ते हळू असू शकतात. त्यामुळे तुमची प्रकृती जर तुम्ही ओळखलीत, तर त्यानुसार तुम्ही तुमचं डाएट, लाईफस्टाईल आणि इमोशन्स यांच्यामध्ये बॅलन्स साधू शकता आणि होणाऱ्या विकारांना टाळू शकता. धन्यवाद.